नवीन विद्यार्थी काही काही वापस गेले घरी? तुम्ही वापस नाही गेले घरी? चला, हे बघा आपल्याकडे VMware वर्कस्टेशन आहे आणि हे VMware वर्कस्टेशन जे आहे आपण चालू केलंय. आता VMware वर्कस्टेशन चालू झाल्यानंतर याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं काय की आपल्याला इथं बनवायची सगळ्यात पहिले व्हर्च्युअल मशीन. आता बघा माझ्याकडे पहिल्या व्हर्च्युअल मशीन चालू आहेत बरं का, म्हणजे चालू आहेत म्हणजे आता बंद आहेत त्या. आपण बघा व्हर्च्युअल मशीन जर बंद असेल तर ती फक्त स्टोरेजची स्पेस घेते, मेमरी घेत नाही. आता तुम्ही बघा आपल्या फिजिकल कम्प्युटरमध्ये सध्या किती मेमरी बघा. तुम्ही टास्क मॅनेजरमध्ये जा, मी टास्क मॅनेजरमध्ये गेलो आणि टास्क मॅनेजरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं कळतं बघा, टास्कवरती तुम्ही राईट क्लिक केला ना तर टास्क मॅनेजर ओपन होतं. टास्क मॅनेजरमध्ये गेल्यानंतर इथं परफॉर्मन्स आहे का खाली, आणि या परफॉर्मन्समध्ये तुम्हाला कळतं सध्या तुमचा प्रोसेसर किती टक्के वापरत येतोय, म्हणजे किती टक्के वापर होतोय सध्या 2%. आता बघा प्रोसेसरचं युटिलायझेशन हे कमी जास्त होत राहतं, कारण की बघा प्रोसेसरला थोडं कधी कधी काम येतं, कमी होतं. समजलं तुम्हाला? करेक्ट समजलं? त्या पद्धतीने त्याचं युटिलायझेशन कमी जास्त होत राहतं. कधी ते 2% राहील. मी आता एखादी फाईल जर उघडली एखादी बघा, आता समजा मी जर एखादं गाणं प्ले केलं, हे बाई इथं मूवी आहे, सॉंग आहे, हे जर मी डबल क्लिक करून प्ले केलं बघा, प्रोसेसरचं युटिलायझेशन किती झालं? 50%, 68%, 27. पुन्हा पाठीमागं आलं बघा, पुन्हा पाठीमागं आलं. आता पुन्हा 21, 4, 2, 5, म्हणजे जसं त्याची लोड येतो तसं त्याचा परत युटिलायझेशन वाढतं. जसं लोड कमी झालं युटिलायझेशन कमी होतं. बरोबर आहे की नाही? हां. त्याच्यानंतर मेमरी बघा, मेमरीमध्ये कसं आहे, जेवढ्या तुमच्या प्रोसेस लाईफ चालू आहे तेवढं त्याच्यामध्ये मेमरी युटिलायझेशन झालं. किती टक्के मेमरी वापरत आली तुमची? आता 32%, म्हणजे 4.9 GB मेमरी सध्या तुमची युटिलाइज होते, वापरले जाते. चला आता बघा तुम्हाला दिसतंय सध्या ऑलमोस्ट अप्रॉक्सिमेट 5 GB मेमरी सध्या युटिलाइज होते. किती? आउट ऑफ 15.3 GB, म्हणजे 16 GB पैकी 5 GB वापरत येते. आता बघा मी एक काम करतोय, याला मिनिमाइज करून ठेवा. आणि आता VMware वर्कस्टेशन मी ओपन केलं ना, तर आता VMware वर्कस्टेशन ओपन केलंय. याच्यामध्ये आता मला सगळ्यात पहिले एक नवीन व्हर्च्युअल मशीन बनवायची. आता आपल्याला काय करायचं, आतमध्ये गेस्ट ऑपरेटिंग सिस्टम चालवायची ना, तर त्यासाठी तुम्हाला व्हर्च्युअल मशीन बनवलं आहे. चला एक व्हर्च्युअल मशीन बनवतो मी. व्हर्च्युअल मशीन बनवण्यासाठी फाईल मेनूमध्ये जा आणि इथं क्लिक करा न्यू व्हर्च्युअल मशीन, म्हणजे आपल्याला एक नवीन व्हर्च्युअल मशीन बनवायची. मग त्या व्हर्च्युअल मशीनला हे बघा आता टिपिकल आणि कस्टम असे दोन ऑप्शन. टिपिकल म्हणजे साधारण लोक, रिकमेंडेड म्हणजे कसं एक नॉर्मल लोक असतात टिपिकल वापरतात. आपण आपल्यासारखे ॲडव्हान्स लोक आहे, बरोबर आहे की? म्हणजे आपण साधी सुधी कामं नाही करत, मोठे लेवलचे काम करतो. मग आपण कस्टम घ्यायचं. काय यायचं? म्हणजे याच्यामध्ये कस्टमायझेशन. कस्टमचा अर्थ कळतो तुम्हाला की तुमच्या मनानं तुम्ही ठरवू शकता तुम्हाला किती रिसोर्सेस घ्यायचे, किती. नेक्स्ट मग आता बघा व्हर्च्युअल मशीनची हार्डवेअर कम्पॅटिबिलिटी त्याने विचारली. हार्डवेअर कम्पॅटिबिलिटी सध्या वर्कस्टेशन 16.16.x आहे, म्हणजे 16.0, 16.1, 16.2 अशी कम्पॅटिबिलिटी. ती हार्डवेअर कम्पॅटिबिलिटी काय डिफाईन करते माहिती आहे का? हार्डवेअर सपोर्ट. म्हणजे तुमचं जर VMware वर्कस्टेशन तुम्ही कम्पॅटिबिलिटी 16.x बरोबर जर घेतली तर तुम्हाला 128 GB रॅमचा सपोर्ट मिळेल, 128 GB रॅमचा सपोर्ट मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला 32 प्रोसेसर मिळेल. हां 32 प्रोसेसर मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला 10 नेटवर्क अडॅप्टर्स मिळतील. त्याच्यानंतर तुम्हाला 8 TB डिस्क साईज मिळेल, 8 TB, आणि 8 GB तुम्हाला शेअर्ड ग्राफिक्स कार्ड मिळेल, शेअर्ड ग्राफिक्स मेमरी मिळेल. समजलं तुम्हाला? 10 नेटवर्क अडॅप्टर्स, 8 TB डिस्क साईज, 8 GB शेअर्ड ग्राफिक्स मेमरी, 32 प्रोसेसर्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. पण हे जर तुम्ही कम्पॅटिबिलिटी जर जुन्या याच्याबरोबर घेतली, समजा तुम्ही कम्पॅटिबिलिटी जर घेतली 6.0 बरोबर, तर तिथं फक्त 8 GB रॅमचा सपोर्ट आहे. बघा किती फरक आहे. इथं फक्त 8 GB रॅमचा सपोर्ट आहे. आणि तुम्ही 5X बरोबर घेतली तर तिथं फक्त 3.5 GB रॅमचा सपोर्ट आहे. म्हणजे जुन्या व्हर्जनमध्ये एवढं रॅम, फक्त एवढंच रॅम आणि एवढंच प्रोसेसरचा सपोर्ट होता व्हर्च्युअल मशीनला. आता आपण इथं येऊन काय केलंय, राईट क्लिक केलंय वरती, म्हणजे इथं फाईल मेनूमध्ये गेलोय आणि इथं नवीन व्हर्च्युअल मशीन बनवतो आपण. करेक्ट? व्हर्च्युअल मशीन बनवणं म्हणजे काय माहिती का? आता बघा इट्स जस्ट लाईक दिस पीसी. हा पीसी दिसतो तुम्हाला, हा जो कम्प्युटर आहे हा फिजिकल पीसी. तसं आपण तिकडे व्हर्च्युअल पीसी बनवतो. हा फिजिकल पीसी मध्ये काय आहे, आपण प्रोसेसर आणला, मदरबोर्ड आणला, याच्यामध्ये लावला, बरोबर. आता EPC आपण तुम्ही सगळ्यांनी EPC बघितलेला आहे, बरोबर आहे की नाही? बघितलं का रे? या पीसी मध्ये आपण प्रोसेसर लावला, याच्यामध्ये आपण रॅम लावली, हार्ड डिस्क लावली, स्टोरेज लावलं, आणि त्या दिवशी आपण फिजिकली ऑपरेटिंग सिस्टम टाकली नाही याच्यामध्ये. म्हणजे हे फिजिकल मशीन आहे ना. तर तसं आता आपण हे जे बनवतोय ना, हे व्हर्च्युअल मशीन. व्हर्च्युअल मशीन म्हणजे इट्स लाईक अ फिजिकल मशीन.
इथं सगळं फिजिकली हार्डवेअर आपण अटॅच केलेलं आहे, फक्त इथं आपण ती फिजिकली अटॅच नाही करते, जे आहे त्याच्यामध्ये तेच त्याला देतोय, तेच त्याला लावतोय. कळलं तुम्हाला? असं. आता ह्या कम्प्युटरमध्ये 16 GB रॅम आहे. या कम्प्युटरमध्ये हेक्झा प्रोसेसर आहे, रायझन प्रोसेसर. याच्यामध्ये 512 GB SSD ह्या पीसीमध्ये, फिजिकल पीसीमध्ये, ह्या लॅपटॉपमध्ये 512 GB SSD. त्याच्या व्यतिरिक्त एक लॅन कार्ड आहे. मग तुम्ही काय करू शकता माहिती का, ह्याच हार्डवेअरला त्या व्हर्च्युअल मशीनमध्ये, म्हणजे आपण म्हणतो ना थोडं हार्डवेअर त्याला आपण देऊ असं. मग इथं 16 GB रॅम आहे ना, 16 GB रॅम मधले 2 GB रॅम आपण त्याला देऊ. कशाला? त्या व्हर्च्युअल मशीन. करेक्ट? असं स्टोरेज देऊ काय, समजा एक 60 GB 100 GB स्टोरेज देऊ, आहे की नाही? 100 GB ते का पुढे 100 GB घेत नाही. तुम्ही जेवढा डेटा टाकला तेवढं युटिलायझेशन करतो. आता आपण पहिले व्हर्च्युअल मशीन बोलू. बघा, फाईल मेनू, न्यू व्हर्च्युअल मशीन. मग व्हर्च्युअल मशीन कस्टम घेतला आपण. कम्पॅटेबिलिटी 16.x लेटेस्ट राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही. आणि गेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम. आता जी आपण व्हर्च्युअल मशीन बनवू ना, या व्हर्च्युअल मशीनमध्ये आपल्याला ऑपरेटिंग सिस्टम टाकावं लागते. ध्यानात ठेवा, आपण हे जे व्हर्च्युअली जेवढं काही करतो ते ऍक्च्युअलच असतं. लोकांना काय वाटतं यार हे खोटं म्हणजे, अहो तुम्ही ज्यावेळेस याला रन केल्यानंतर याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम, या सगळ्या गोष्टी ज्या असतील या सगळ्या ऍक्च्युअल असतील. याच्यामध्ये आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम टाकावी लागते. बिना ऑपरेटिंग सिस्टम टाकल्याचं काहीच होत नाही. समजलं का? तर मग आपण याच्यामध्ये आता आय विल इन्स्टॉल ऑपरेटिंग सिस्टम लेटर. आता मी याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टम नंतर टाकणार. इन्स्टॉल द ऑपरेटिंग सिस्टम लेटर. आता इथे तुम्ही दाखवू शकता इन्स्टॉल डिस्क और इमेज. मग तुम्हाला जर असं वाटतं की तुम्हाला आयएस इमेज इथं दाखवायची ताबडतोब. आता फिजिकल मशीनमध्ये आपल्याकडे हे नाही, काय म्हणतो आपण त्याला, याला CD DVD ड्राईव्ह नाही ना, त्यामुळे तो इथं ग्राउंड दाखवते. बघा, आता तुमच्या सिस्टममध्ये जर CD DVD ड्राईव्हच नाही आहे तर इथं दाखवणंच काय, शक्यच नाही. मग ह्या ठिकाणी आपण ऑप्शन घेतला, आय विल इन्स्टॉल द ऑपरेटिंग सिस्टम लेटर. मी ऑपरेटिंग सिस्टम नंतर टाकतो. ओके. त्यानंतर गेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम. याच्यामध्ये तुम्हाला गेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम कोणती टाकायची? मग गेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम मायक्रोसॉफ्ट विंडोज टाकायची आहे, लिनक्स टाकायची, VMware ESX टाकायची का अदर? तर आपल्याला विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम टाकायची. बघा, याच्यामध्ये तुम्हाला इतक्या ऑपरेटिंग सिस्टीमचा सपोर्ट आहे ना, फुल. बघा, मायक्रोसॉफ्टचे तेवढं ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तर लिनक्सचं पण ऑपरेटिंग सिस्टीम असतील, रेड हॅट लिनक्स, कॅल्डेरा लिनक्स, डेबियन लिनक्स, सुसे लिनक्स, टर्बो लिनक्स, उबंटू लिनक्स, ओरॅकल लिनक्स. बरं, लिनक्स सुद्धा एवढं ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तर आपण विंडोज टाकतो इथं. लिनक्स आपण पुढे नंतर बघणार आहे इथिकल ॲक्टिंगच्या वेळेस. तर विंडोजची ऑपरेटिंग सिस्टीम कोणती टाकायची तुम्हाला? आता मी जर म्हटलं मला विंडोजची ऑपरेटिंग सिस्टीम टाकायची 8.x 64 बिट, म्हणजे विंडोज 8.1 टाकायची. मग विंडोज 8.1, हे बघा असं गरजेचं नाही की ते 8.1 घेतली म्हणजे आतमध्ये तुम्हाला 8.1च टाकायची. इथं काही घ्या आणि आतमध्ये का दुसरी टाका. इथे घेतल्यावर काही डिपेंड नाही करत ते. पण आपण इथं जे घेतो ना, याचा फायदा काय आहे का साहेब, याचं रिकमेंडेड हार्डवेअर पुढे तुम्हाला सांगतं ते, की याला किती प्रोसेसर रिकमेंड केला जातो, किती मेमरी रिकमेंड केला जाते असं. आता मी इथे घेतो समजा विंडोज 8.1 किंवा 8.x नेक्स्ट. मग ही व्हर्च्युअल मशीन तुम्हाला कुठं स्टोअर करायची? काय असतं, अशा ठिकाणी स्टोअर करा. आता तुमच्याकडे समजा 3-4 व्हॉल्यूम असेल, 3-4 ड्राईव्ह असेल, तर एका ड्राईव्हवर अशा जागेवर स्टोअर करा जिथे तुमच्याकडे स्पेस चांगली आहे, जास्त जागा आहे. आपल्याकडे तिथं सीच आहे, दुसरा ड्राईव्ह नाहीच आहे, त्यामुळे आपण सीवरतीच ठेवणार आहे. पण माझं लोकेशन मला माहिती, मला कुठं ठेवायचं आहे. तर मी इथं सी ड्राईव्हमध्ये, हे बघा इथं माय कम्प्युटर आहे, माय कम्प्युटरमध्ये सी ड्राईव्ह, आणि सी ड्राईव्हमध्ये मी एक फोल्डर बनवलेलं आहे ऑलरेडी. इथं माय VMs नावाचं फोल्डर बघा, इथं दिसतात तुम्हाला माय VMs. याच्यामध्ये मी अजून एक फोल्डर बनवतो आणि त्या फोल्डरला मी नाव देतो, जसं की मी याला नाव देतो विन 8.1. मी व्हर्च्युअल मशीन नाव दिलं विन 8.1, विंडोज 8.1. आणि समोर या लिस्टमध्ये ज्यावेळेस दिसत ती काय नावाने दिसली पाहिजे, तर ती दिसली पाहिजे विन 8.1 ह्या नावाने दिसली पाहिजे व्हर्च्युअल मशीन. आणि व्हर्च्युअल मशीनचं एक्सटेन्शन असतं .vmx. इथे एक्सटेन्शन काय असते व्हर्च्युअल मशीनचं? .vmx. तुम्हाला सांगितलं ना, विंडोजमध्ये किंवा विंडोजमध्ये नाही, तुम्ही जगातल्या कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये तुम्ही जे फाईल बनवता ना, प्रत्येक फाईल एक एक्सटेन्शन असतं. त्या एक्सटेन्शन शिवाय ते एक्सटेन्शनच त्या फाईलचं असोसिएशन काय करतं, डिसाईड करतं. आता तुम्ही बघा, तुमच्याकडं तुम्ही नोटपॅडमध्ये जर एखादी फाईल जर बनवली नोटपॅडमध्ये, तर तुम्ही बघा ते फाईल सेव्ह करा, त्या फाईलचं एक्सटेन्शन ऑटोमॅटिक येतं .txt. हे बघा, तुम्ही समजा मी इथं नोटपॅडमध्ये गेलो, वेलकम टू वेलकम टू ॲडमिन्स. ठीक आहे, असं काहीतरी लिहिलं.
आणि मी फाईल बघा सेव्ह केली. आय एम जस्ट गोइंग टू सेव्ह दॅट फाईल. हां, कुठे सेव्ह करतो तुम्ही? मी सेव्ह करतो समजा डॉक्युमेंट्समध्ये. आणि डॉक्युमेंट्समध्ये मी सेव्ह करताना या फाईलला नाव दिलं AN. काय नाव दिलं मी? AN. आता बघा या फाईलला नाव दिलं AN. आता बघा तुम्ही जर डॉक्युमेंट्समध्ये जर गेले, माय कम्प्युटरमध्ये जर गेले, ही माय कम्प्युटर आहे काय? माय कम्प्युटरमध्ये इथं डॉक्युमेंट्स आहे का? डॉक्युमेंट्समध्ये मग इथे एक फाईल बनवली आपण AN नावाने. हीच ना? बघ हेच नाही, वेलकम टू ॲडमिन सेल बघा या फाईलमध्ये. बघा ही फाईल मी जस्ट काय केलं, या फाईलला डबल क्लिक करून ओपन केलं. कशी उघडली वरती फाईल? हे बघा डबल क्लिक करून ओपन केलं. कशी उघडली? ती नोटपॅडमध्ये. हे बघा हे नोटपॅड आहे ना, या नोटपॅडमध्ये उघडली. आणि तुम्ही बघा या फाईलच्या प्रॉपर्टीजमध्ये गेले ना, तुम्हाला कळलं फाईलचं एक्सटेन्शन काय? दॅट इज कॉल्ड एज द .txt. TXT फाईल आहे, टेक्स्ट डॉक्युमेंट. TXT म्हणजे काय? टेक्स्ट डॉक्युमेंट. म्हणजे नोटपॅडमध्ये तुम्ही एखादी फाईल जर बनवली तर ती फाईल जी असेल तिचं एक्सटेन्शन TXTच असतं. जसं तुम्ही सिस्टीममध्ये MS पेंट जर उघडलं आणि MS पेंटमध्ये जर एखादी फाईल जर बनवली, ओके, तुम्ही MS पेंटमध्ये समजा मी एखादं चित्र बनवलं, ठीक आहे, चित्र बनवलं बरोबर आहे आणि बरोबर आहे. आता हे चित्र बनवलं आणि मी याच्यामध्ये मी याला सेव्ह केलं. तुम्हाला माहिती आहे पेंटमध्ये बनवलेली फाईल, बनलेली जी फाईल असते तिचे एक्सटेन्शन काय असतं? .bmp. बघा ना, BMP एक्सटेन्शन सेव्ह करतोय. बघा खाली आता इथे PNG आलं, पण रियालिटीमध्ये जर बघायला गेलं PNG का आलं मी तुम्हाला सांगतो. याचं ओरिजिनल एक्सटेन्शन जे असतं ना ते एक्सटेन्शन असतं हे बघा मोनोक्रोम बिटमॅप, किंवा मग याच्यामध्ये 256 बिट BMP, 24 बिट कलर. पण आता काय झालं माहिती का, आजच्या डेटमध्ये Windows 11 किंवा Windows 10 मध्ये ते PNG फाईल घेतात. कोणती घेतात? PNG फाईल. तर तू कशा बनतो माहिती? तुम्ही फोटोशॉपमध्ये जर एखादी फाईल जर एखादी तुमची इमेज किंवा फोटो जर एडिट केला ना तर फोटोशॉपमध्ये PNG फॉर्मॅटमध्ये फाईल PNG फॉर्मॅट असतो. त्यामुळे त्यांनी या PNG काय दिले इथं आता याच्यामध्ये की ही फाईल तुम्ही डायरेक्ट फोटोशॉपमध्ये. आता मी एवढं भारी चित्र काढले हे विचार करा आणि याला फोटोशॉपमध्ये एडिट करायचं राहील ना आपल्याला. मग तो खरं एडिट करत कुठं होतं? फोटोशॉप. मग ते फोटोशॉपमध्ये PNG फॉर्मॅट असते ती डायरेक्ट फोटोशॉपमध्ये खुलतील पाहिजे असं कन्सेप्ट. तर काय एक्सटेन्शन देत होते? PNG. मग आता PNG फाईल तुम्ही डबल क्लिक करा, तुमची सिस्टीममध्ये बरोबर ती पेंटमध्ये ओपन होईल किंवा फोटो व्ह्यूअरमध्ये ओपन होईल. फोटो व्ह्यूअर असतं का? फोटो व्ह्यूअरमध्ये असं, किंवा मग तुमच्याकडे जर फोटोशॉप असेल डायरेक्ट फोटोशॉप बरोबर ओपन करा तिकडे. तर असा कन्सेप्ट आहे. चला, तर ही जे व्हर्च्युअल मशीन बनवतोय ना त्या व्हर्च्युअल मशीनचं एक्सटेन्शन असतं .vmx. दिसन तुम्हाला ते पण VMXच असतं. थोड्या वेळा आपण जाऊन बघू ना, ज्या ठिकाणी आपण स्टोअर करेल ना त्याला C कलरमध्ये माय VMs मध्ये Win8.1 या फोल्डरमध्ये व्हर्च्युअल मशीनचं एक्सटेन्शन असतं. नेक्स्ट, तर फर्मवेअर टाईप कोणता घ्यायचा? तर फर्मवेअर इथं बायोसच घ्यायचा, UEFI घ्यायचा नाही. ठीक आहे ना? UEFI म्हणजे युनिफाईड एक्सटेन्सिबल फ्रेमवर्क इंटरफेस. आता तुम्हाला पुढे गेलं का तुम्हाला मदरबोर्ड चॅप्टर आहे त्याच्यामुळे तुम्हाला शिकवतो मी बायोस. ठीक आहे, ओके. हे बायोस हा लिगसी बायोस म्हणतात आणि UEFI हा लेटेस्ट बायोस आहे. आजच्या डेटमध्ये जे बायोस असतं ना ते UEFI, याच्यामध्ये माऊस चालतो UEFI मध्ये. लिगसी बायोसमध्ये माऊस येतो आणि UEFI बायोसमध्ये सिक्युअर बूटचा ऑप्शन असतो. तुम्हाला सिक्युअर बूटिंग सपोर्ट करतं. त्याच्यानंतर अजून PXE बूट सपोर्ट करतं. अजून भरपूर ऑप्शन करतं. ठीक आहे ना? GPT फाईल सिस्टीम सपोर्ट करतं. हे GPT फाईल सिस्टीम सपोर्ट नाही करत. GPT टाईप ऑफ डेस्क पार्टिशन. नंबर ऑफ प्रोसेसर 1 आणि या प्रोसेसर बरोबर किती कोर पाहिजे? बघा तुम्ही इथं किती कोर देऊ शकता? 32 कोर पर्यंत आहे. पण तुम्हाला ती एरर देईल. पॉवरिंग ऑन द व्हर्च्युअल मशीन विल फेल बिकॉज इट इज कॉन्फिगर्ड टू यूज मोर व्हर्च्युअल प्रोसेसर कोर दॅन द होस्ट प्रो सपोर्ट्स. म्हणजे ते त्याचं म्हणणं असं आहे तुमच्या फिजिकल कम्प्युटरला जेवढ्या कोर नाही तुम्ही काय देऊ राहिले. हा 12 कोरचा प्रोसेसर किती? मग त्यामुळे बघा 12 ऑप्शन घेतला ना इथं चालला, त्यानं काही एरर दिला नाही. 12च्या वरती जा बरं तुम्ही 16 घ्या बरं, लगेच एरर दिली. वॉर्निंग देतो तुम्हाला की व्हर्च्युअल मशीन चालणार नाही. तुमच्या ह्या सिस्टीमला 12 कोरचा प्रोसेसर आहे, 12 कोर. तर आपण 2 देऊन टाकू, बरोबर आहे. या लागतच किती हो? 2 भरपूर झाले. रॅम किती? रॅम इथं बाय डिफॉल्ट 2048 MB सिलेक्ट आहे, म्हणजे 2 GB. इथं तुम्ही हा स्लायडर फिरू शकता. 4 GB नेला का 4 GB झाली, 8 GB नेला का 8 GB झाली. बघा इथं फार 128 GB पर्यंत आहे. पण तुम्ही जर 16 GB वरती जर गेले ना, ते बघा 16 जर घेतले तर 16च्या वरती जर गेले 32 वगैरे तर ते चालणार नाही. इथं तुम्हाला लगेच ताबडतोब लगेच ते एरर देऊन टाकेल की बा चालणार नाही. कारण की तुमच्या कम्प्युटरलाच 32 GB रॅम नाही ना. आज काय करता तुम्ही? 16 GB रॅम आहे, तुम्ही 16 GB देऊ शकत नाही ना. तुम्ही बघितलं किती खाली जात त्याच्यामध्ये.
16 GB मधली किती खाली आहे हे काय इथं टास्क मॅनेजरमध्ये 2 पान ते 5.1 GB म्हणजे 15.3 GB मधली 5.1 गेली म्हणजे ती युटिलाइज होते सध्या. म्हणजे असं धरून चाला 10 GB खाली आहे. किती GB खाली आहे 10.2 GB. मग तुम्ही सांगा 10 GB खाली तुमच्याकडं तुम्ही जास्तीत जास्त 60 GB देऊ शकता तिला आता किंवा 10 GB. काय मोजून राहिलं इकडे बॅच चालून ते काय करू तिकडे काय चालू आज काय या ठिकाणी आपण याला रॅम देऊयात. मी तर म्हणतो 1 GB भरपूर झाली याला विंडोज 8 पण म्हणून चालत थोडंसं व्यवस्थित चालण्यासाठी 2 GB देऊन टाकू आपण. 64 GB ना ऑपरेटिंग सिस्टीम आहे. 32 GB असते ना 1 GB द्यायची. 64 GB असली तर मग 2 GB द्यायची. हां नेटवर्क टाईप ब्रिज मोड घ्यायचा. आता तुम्हाला नेटवर्किंगमध्ये अजून काय जास्त माहित नाही त्यामुळे तिथं फक्त ब्रिज मोड घ्या. डोक्याला ताण घेऊ नका. ठीक आहे ना. ते याचा फरक काय असतो नॅट म्हणजे काय नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशन आणि नॅटमध्ये काय असतं नॅटमध्ये तुमच्या फिजिकल कम्प्युटरचा IP ॲड्रेस आतमध्ये व्हर्च्युअल मशीन शेअर करेल. हाच IP ॲड्रेस तिकडे शेअर होईल. नॅटमध्ये ब्रिज मोडमध्ये कसं असतं फिजिकल सिस्टीमचा वेगळा IP ॲड्रेस आणि व्हर्च्युअल मशीनला तुम्ही वेगळा द्या. हा शेअर करण्याची गरज नाही. आता IP ॲड्रेस तुम्हाला माहित नाही अजून त्यामुळे मी तुम्हाला जास्त काही जास्त पडत नाही. तुम्ही फक्त ब्रिज मोड घ्या बस. बिकॉज वी रिक्वायर अ डिफरंट IP ॲड्रेस टू आवर व्हर्च्युअल मशीन. वाय वी आर गोइंग टू शेअर द फिजिकल मशीन. IP ॲड्रेस लोकेशन राहते ना सर. नाही पण म्हणजे IP ॲड्रेस म्हणजे तुमच्या कम्प्युटरचं इंटरनेटवरचं तुमचं संकेतस्थळ आहे. ते म्हणजे इंटरनेटवरती तुमचा सिस्टीम ह्या ॲड्रेसनं ओळखला जाईल. जसं आपल्या घराला ॲड्रेस असतो B7 सरस्वती कॉलनी. हां तर तुम्हाला जर तुम्ही कोणाला जर सांगितलं B7 सरस्वती कॉलनी औरंगपुरा ते तुम्हाला बरोबर माझ्याकडे आणून सोडेल. हां नाही तर तुम्ही विमानतळावर विचारलं अरे प्रकाश गायकवाड जायचं कोणाला माहिती ते खासदाराचं घर माहित नाही कोणाला तिथं प्रकाश गायकवाड कोण ओळख तिथं बरोबर आहे की नाही. सर ते व्हर्च्युअल मशीनचा IP ॲड्रेस काही केलं त्या मशीनवर आणि ते डिलीट मारले त्या IP ॲड्रेस गेलं. हा मग फिजिकल मशीनला डिलीट मारलं कुठं ऐकत असतो. अहो ध्यानात ठेवा तुम्हाला ते तुमचं म्हणणं काय आहे की तुम्हाला कोणाला जर ऑनलाईन कोणी तुम्हाला ट्रस्ट करत. अहो हा IP ॲड्रेस देतो ना IP ॲड्रेसचे 2 टेक्स असतात प्रायव्हेट IP ॲड्रेस आणि पब्लिक IP. आता एवढं लवकर कळणार नाही तुम्हाला. तुम्ही अजून खूप लहान आहात. म्हणजे माझं म्हणायचा अर्थ असा आहे की तुम्ही आता जे सुरुवात झालेली तुमची शिकून आपण तुम्हाला खूप ॲडव्हान्स शिकवलं मी तुमच्यामध्ये तुम्हाला सांगतो ना तुम्ही म्हणशाल सर बस झाला लय शिकवलं. 100 विद्यार्थी जर आले तर 100 पैकी 98 विद्यार्थी म्हणतात सर बस लय शिकवा आता नाही शिकायला एवढे शिकायला. पण जे 2 विद्यार्थी म्हणतात ना सर अजून शिकवा. याच्यामध्ये मला असे काही विद्यार्थी मिळाले आतापर्यंत मोजून 8 ते 10 विद्यार्थी आतापर्यंत ते जे म्हणतात ना सर अजून शिकवा ते पोरं खूप वरचे लेवल म्हणजे त्यांच्यापर्यंत काही बरोबर. चला ब्रिज नेटवर्किंग नेक्स्ट. आणि कंट्रोलर स्टोरेज कंट्रोलरची टाईप असतात जसं स्कझी. आता जे तुम्हाला हे सगळे स्कझी कंट्रोलर आहे बस लॉजिक LSI लॉजिक पहिले स्कझीमध्ये असे कंट्रोलर होते. LSI लॉजिक सास आता लेटेस्टमध्ये सास येतात. हे सास भाऊ नाही आहे सास म्हणजे सिरियल अटॅच स्कझी याला काय म्हणतात सिरियल अटॅच स्कझी. हे स्कझी हार्डडिस्कचे स्कझीचे लेटेस्ट टाईप आहे. पॅरा व्हर्च्युअलायझर पण ते पॅरा व्हर्च्युअलायझेशनला म्हणजे त्याला वापरतात ते हार्डवेअर व्हर्च्युअलायझेशन. नेक्स्ट आणि आपण घेणार आहे स्कझी. तुम्ही ते NVMe पण घेऊ शकता बरं का ही फास्ट आहे पण स्कझी घ्या. स्कझी कधी रिकमेंडेड आहे कारण तिकडे स्कझी कंट्रोलर घेतला नाही NVMe घेऊन चालेल तुम्हाला. क्रिएट न्यू व्हर्च्युअल डिस्क. आता व्हर्च्युअल डिस्क लागेल त्याला. आता व्हर्च्युअल मशीन आपण बनवली ना मग त्याच्यामध्ये व्हर्च्युअल डिस्क लागेल. आता फिजिकल मशीन आपली आपण याला काय केलं प्रोसेसर लावला मेमरी लावली हार्ड डिस्कच लावली मग ऑपरेटिंग सिस्टम कुठे टाकशाल तुम्ही. ऑपरेटिंग सिस्टम डिस्कमध्ये स्टोअर होते ना. आता आपण या SSD मध्ये ऑपरेटिंग सिस्टम टाकली या मशीनच्या. SSD किंवा हार्ड डिस्क कोणती घ्या तुम्ही SATA SSD घ्या किंवा SATA HDD घ्या पण हार्ड डिस्क कुठे टाकले आपण सॉरी ऑपरेटिंग सिस्टम कुठे टाकले आपण हार्ड डिस्कमध्ये. तशी याला पण हार्ड डिस्क लावावं लागेल ना ऑपरेटिंग सिस्टम कुठे टाकणार तुम्ही. चला मग क्रिएट न्यू व्हर्च्युअल डिस्क. नवीन व्हर्च्युअल डिस्क इकडे कशी फिजिकल डिस्क आहे तशी इकडे व्हर्च्युअल डिस्क. मग ते म्हणतो किती स्पेस द्यायची याला मग आपण देणार 100 GB. ध्यानात ठेवा हे 100 GB जे ना फक्त हे 100 GB दिल्यावर इथे क्लिक नका करू बरं का. हा क्लिक नका करू हा काढून टाका म्हणजे काढून टाकायची गरज असते तो क्लिकच नसतो. मग तुम्ही असं क्लिक नका करू. तुम्ही जर असं क्लिक जर केलात काय होईल माहिती तुम्हाला हे जे तुमचं माय कम्प्युटर आहे का
माझ्या कम्प्युटरमध्ये किती 182 GB खाली तुमच्याकडे आता किती खाली आहे 182 GB फ्री आहे. तर तुम्हाला हे सांगतो ज्यावेळेस तुम्ही तिथे 100 GB देणार त्या ऑप्शन क्लिक जर केला हा ऑप्शन तुम्ही जर क्लिक केला आता हा ऑप्शन जर तुम्ही क्लिक जर केला तर लगेच इथून ना 100 GB मायनस होऊन जाईल. म्हणजे इथं खाली किती राहील फक्त आता 82 GB लगे मायनस होऊन जाईल. ती वापरात येऊ की नाही मायनस होऊन जाईल ती कारण की ती याला अलोकेट होऊन जाईल पूर्ण. हे पण अलोकेट ऑल डी स्पेस नाव असं नको करू दादा. याला थिक प्रोव्हिजन म्हणतात. आपल्याला कशी पाहिजे थिन प्रोव्हिजन. थिन प्रोव्हिजन म्हणजे आता देऊच नको जसं जसं डेटा 100 GB तुला सांगितलं याला 100 GB दे पण कसं जसं जसं तुम्ही डेटा टाकणार तशीच ती भरणार. आता बघा आणि स्टोअर द व्हर्च्युअल डिस्क ॲज अ सिंगल फाईल. आता काय माहिती का आता तुम्ही नेक्स्ट करा. आता याच्यामधली 1 KB सुद्धा मायनस नाही झाली का रिफ्रेश करा 1 KB मायनस नाही झाली तशीच ती मायनस आता नाही होणार. ती मायनस कधी होईल आता ज्यावेळेस तुम्ही त्या आता याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये व्हर्च्युअल मशीन आता बनवली ना हे बघा आता याची व्हर्च्युअल हार्ड डिस्क बनवली ना आता त्याच्यामध्ये तुम्ही ऑपरेटिंग सिस्टम टाकशाल ना तर तेवढी जागा मायनस होईल त्याच्यामध्ये. म्हणजे जसं तुम्ही त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करत जाणार तसं त्याच्यामध्ये तुमच्या फिजिकल मशीनचा डेटा जागा कमी होत जाणार असं. आता बघा हे व्हर्च्युअल मशीनचं एक्सटेन्शन .vmx होतं ना व्हर्च्युअल हार्ड डिस्कचं एक्सटेन्शन .vmdk काय VM नेक्स्ट अँड फिनिश. ही बघा ही व्हर्च्युअल मशीन बनवली आपण आता आणि बघा ही व्हर्च्युअल मशीन तुम्ही फक्त बनवली आता म्हणजे आपण काय केलं आता याचं फिजिकल मशीन बनवलं आता. याच्यात प्रोसेसर लावला याच्यात रॅम लावली याच्यात डिस्क लावली पण तुम्ही सांगायचं ऑपरेटिंग सिस्टम टाकल्याशिवाय आहे का आता ऑपरेटिंग सिस्टम टाकावं लागेल ना. फक्त एवढंच आहे आपण बुटेबल पेन ड्राईव्ह बनवून याच्यात ऑपरेटिंग सिस्टम टाकली होती कारण की याला CD-DVD काही नव्हतं. पण आता ती व्हर्च्युअल मशीन आहे ना मग आता व्हर्च्युअल मशीन आहे ना त्याला काय बुटेबल पेन ड्राईव्ह तुम्हाला बुट करायची गरज नाही. याला काय करा फक्त इथं याचे एडिट करा एडिट व्हर्च्युअल मशीन सेटिंग ही सिलेक्ट करा व्हर्च्युअल मशीन एडिट व्हर्च्युअल मशीन सेटिंग्स आणि एडिट केल्यानंतर याच्यामध्ये बघा CD-DVD ड्राईव्ह दिसतो का. मग याच्यामध्ये फिजिकल ड्राईव्ह नाही वापरता याला एक ISO इमेज आपल्याकडे ISO आहे ना तुम्हाला माहिती आहे. आपण ज्यावेळेस बुटेबल पेन ड्राईव्ह बनवला होता तर त्या फाईल ISO मधूनच घेतल्यात आपण. बस याला फक्त ISO अटॅच करून टाकायचं. कोणती ISO आहे हे आपल्याकडे इथं C ड्राईव्ह मध्ये एक फोल्डर ISO नावाचं दिसतं का. या ISO फोल्डरमध्ये विंडोज 8.1 टाकायची आपल्याला. ही विंडोज 8.1 ची ISO आपल्याकडे ही त्याला अटॅच करा डन. ओके बस इथं आता विंडोज 8.1 ची ISO अटॅच झाली. आता या व्हर्च्युअल मशीनला पॉवर ऑन करा. बघा तुम्ही जशी पॉवर ऑन करणार पॉवर ऑन केली की लगेच ते व्हर्च्युअल यानं चालू होईल. आता कशा ना तुमच्या ISO चालू होईल लगेच. ISO अटॅच केली आपण त्याला ISO ना लगेच पुट करेल चालू झालं इन्स्टॉलेशन. हार्ड डिस्क वर येईल ती 100 GB. आता त्याची इन्स्टॉलेशन करायचं आपल्याला ते काय ना ISO लावली इन्स्टॉलेशन चालू झालं. आता बघा तुमच्या फिजिकल मशीनमध्ये मेमरी पार्क कशी कमी होईल. आता पहिले 5 GB होती ना आता किती झाली म्हणजे पहिले 5 GB युटिलाइज जाते ना आता किती युटिलाइज झाली आहे 6.8 7 GB 2 GB काय खाल्ली ना आता पहिले 32 GB युटिलाइज होती आता 47 GB युटिलाइज झाली. चालू झालं इन्स्टॉलेशन. ये बघा आता तिथून पुढे तुम्ही फुल स्क्रीन करा आणि आता तिथून इन्स्टॉलेशन करा. बघा माय लँग्वेज इज अरेबिक माय लँग्वेज इज इंग्लिश माय लँग्वेज इज स्पॅनिश माय लँग्वेज इज फ्रेंच माय लँग्वेज इज इटालियन. कोणत्या भाषेमध्ये करायचं इन्स्टॉलेशन तुम्ही जर म्हणलं नाही तर हे बघा तुम्ही जर हे सिलेक्ट जर केलं काय ये अरेबिक पुढे सगळं अरेबिक केलं पूर्ण ऑपरेटिंग सिस्टीम अरेबिक होईल. जे लहानपणापासून शिकू राहील ते येणं जाणार आपल्याला. इंग्लिश लहानपणापासून चालू आहे ना 5वी पासून शिकणं. मराठी मीडियमवाले 5वी पासून जे शिकते ते बोलता येत नाही आपल्याला आणि ते भाषेचे आपले शब्द माहीत नाही. पुढे तर स्पॅनिश ते शब्द तरी कधी बघितले तुम्ही काय. एक बातमी सर ते अरेबिक घ्या म्हणे मला काय तुला डमलं करते तुम्ही अरेबिक बरोबर खरं की नाही. चला तर इथं घ्या टाइम अँड करन्सी इंग्लिश. बघा भाषा एकच आहे आपण तिथून घेतानाच इंग्लिश घेतली तिथं हां स्पॅनिश भाषा एक नाही भाषा तिथं ज्या दाखवल्या ना त्याच भाषा येते. बघा आता तुम्ही जर म्हणशाल अरेबिक मग आता नेक्स्ट जर केलं तुम्ही बघा अरेबिक इथून पुढे सुद्धा अजून अरेबिक घेऊ शकता तुम्ही पण मग नका रिकमेंड डोक्याला दाखवतो ठीक आहे ना. इथं काय करा लँग्वेज घ्या इंग्लिश युनायटेड स्टेट्स पण टाइम अँड करन्सी म्हणजे टाइम अँड करन्सी म्हणजे तिकडे कसं US मध्ये डॉलर आहे आपल्याकडे काय रुपीज बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर आपला करन्सी सॉरी आपला टाइम कोणता फॉर्मॅट आहे +530 आणि US ला वेगळा फॉर्मॅट आहे ना आपल्यापेक्षा किती तासानं ते पाठीमाग पुढे असते काही ते पाठीमाग असते. मायनसवाले जे राहतात ते पाठीमागे राहतात असं ते +530 म्हणजे आपण +530 आपण पुढे आपल्यापेक्षा काही लोक पुढे अजून
म्हणजे काही काही लोक आपल्यापेक्षा 12 घंटे जगून बसलेले आहेत. काही जर झालं जगबुडी झाली तर 12 घंटे त्यांनी आयुष केले आपल्यापेक्षा जास्त. 12 घंटे ते जगले, आपण 12 घंटे पहिले मिळलो असं. खरं की जगबुडी होईल का? जगबुडी होईल का? जायचं का जगबुडी व्हायला? का पाठीमाग अशी आपा पसरली होती जगबुडी होणारी. जगबुडी कुठे जगबुडी होत असते काही. चल इन्स्टॉल. विंडोज 8.1 एंटरप्राइज x86. x86 म्हणजे 32 बिट आणि x64 म्हणजे 64 बिट. तर आपल्याला ही टाकायचे बघा विंडोज 8.1 एंटरप्राइज विथ 64 बिट. ही वाली एंटरप्राइज एडिशन आहे. एंटरप्राइज म्हणजे फुल्ली लोडेड. त्याच्यामध्ये प्रोफेशनल पण बघा, प्रोफेशनल 64. पण कसं माहिती का, प्रोफेशनल ही याच्यामध्ये फीचर कमी असतात, एंटरप्राइजमध्ये फुल फीचर असतात. तर एंटरप्राइज विथ रोलअप 64. नेक्स्ट आय ॲक्सेप्ट द लायसन्स टर्म्स. तुम्हाला पहिले सांगितलेलं मी की हे मायक्रोसॉफ्ट म्हणजे सॉफ्टवेअरची लय मोठी दुकान आहे. मग त्यांचे लायसन्स टर्म्स आहे. ॲक्च्युअली बघायला गेलं त्यांनी हे R&D केलेली ऑपरेटिंग सिस्टम याच्यामध्ये किती चेंजेस करले. नाही तर मायक्रोसॉफ्ट असं कमीत कमी 10-12 पानाचं लायसन्स ॲग्रीमेंट असतं. ते वाचा तुम्ही. तुम्हाला जर मंजूर असेल तर इथे क्लिक करायचं आणि इथं नेक्स्टवरती क्लिक करायचं. आणि तुम्हाला जर मंजूर जर नसेल तरी इथे क्लिक करावं, कारण की इन्स्टॉलेशन होणारच नाही ना. आता बघ इथे क्लिक जर नाही केलं तर नेक्स्ट बटनच येत नाही. मग आता इथं काय टाळाबाजी बसतात तुम्ही. इन्स्टॉलेशनच करावं लागेल. तर मग ॲक्सेप्ट करा, मंजूर असो की नसो ॲक्सेप्ट करा आणि नेक्स्टवरती क्लिक करा. पुढे बी काही देता का तुम्ही, ठीक आहे ना. चल, विच टाईप ऑफ इन्स्टॉलेशन डू यू वॉन्ट. तुम्हाला अपग्रेड करायचं आहे का कस्टम करायचं. ध्यानात ठेवा, अपग्रेड म्हणजे काय की तुमच्याकडे जर सध्याची ऑपरेटिंग सिस्टीम जर असेल एखादी, जसं तुमच्याकडं सध्या विंडोज 7 आहे, मग विंडोज 7वरती 8 अपग्रेड होते. किंवा तुमच्याकडे 8 आहे मग 8वर 10 अपग्रेड करते. किंवा तुमच्याकडे 10 आहे तर 10वरती 11 अपग्रेड करतात. अपग्रेड म्हणजे काय, अपग्रेड म्हणजे एक जुनी ऑपरेटिंग सिस्टीम तुमच्याकडे ऑलरेडी आहे तिच्यावरती नवीन ऑपरेटिंग सिस्टीम आपण अपग्रेड करू. बरोबर आहे. आता मी जर कोणाला म्हटलं मला आयफोन अपग्रेड करायचं आहे, ओके, अपडेट नाही करायचं, अपग्रेड करायचं. काय अपग्रेड करायचं. मी त्याला म्हटलं मला आयफोन 13 घ्यायचा आहे. हो, माझ्याकडे ऑलरेडी 14 Pro Max आहे, मी 13 घेईल का. तुम्हाला वाटतं का कोणी अपग्रेड करून 13 घेतं का. अपग्रेड म्हणजे वरचा म्हणजे 15 घेईल मी. आता 2026ला फोन येऊ राहिला आयफोन फोल्डेबल, एकदम हाय क्वालिटी. तोपर्यंत हाच वापरणार नाही, मग तो डायरेक्ट फोल्डेबलच घेणार नाही. 2.5 लाख रुपये. चला, कस्टम म्हणजे अपग्रेड करायचं नाही आपल्याला. अपग्रेड करायला आपली हार्डडिस्क रिकामी पुरी, त्याच्यात काय जुनं काय आहे का. म्हणजे आपल्याला कस्टम करावं लागेल ना. न्यू इन्स्टॉलेशन, याला काय म्हणतो आपण, न्यू इन्स्टॉलेशन. क्लिक. मग त्याचं म्हणणं आहे की 100 GB तुमच्याकडे एवढी हार्डडिस्क आहे. स्टोरेज किती आहे, 100 GB. मग आता असं 100 GB नसतं कधी, म्हणजे एक तर 240 GB 240 GB किंवा मग 512 GB समजलं तुम्हाला, असं स्टोरेज असतं. 1 TB असं असतं. तर पण आता कसं आपण व्हर्च्युअल मशीन बनवली, आपल्या मनाने दिली 100 GB आपण त्याला. मग हे 100 GB मध्ये तुम्हाला एकच पार्टिशन बनवायचं काय 100 GB मध्ये तुम्हाला 2 पार्टिशन बनवायचे का 3 बनवायचे. आता 100 GB मध्ये ऍक्च्युअली बघायला 3 तर सोडून द्यावं, 2च कोण बनवत तरी, पण आपण 2 पार्टिशन बनवू. आपल्याला काय करायचं, सी ड्राईव्ह बनायचं एक 60 GB आणि एक बनायचं 40 GB. बरोबर. मग आता काय करा, इथं न्यू वरती क्लिक करा. मग तुम्हाला 60 GB द्यायचं पार्टिशन. मग 60 GB जर द्यायचं ते डिलीट करा. इथं MB मध्ये जागा टाकायची. सरळ भाषेत सांगायचं ठरलं, 60,000 MB म्हणजे 60 GB. एकदम ॲक्युरेट नाही होते 60 GB, पण आता आपल्याला काय खायचं आहे का, इकडे तिकडे त्याला काय ते 60,000 1 2 3 हे झालं 60,000 MB म्हणजे हे झाले 60 GB. काही ते झालं असेल ते 58.3 GB. किती झालं ते 58.3 GBचं बनलं 2 नंबरचं पार्टिशन. आणि एक ते ऑटोमॅटिक बनवते. तुम्हाला त्या दिवशी सांगितलं मी, एक सिस्टीम रिझर्व्ह पार्टिशन बनवतो विंडोज 10 मध्ये 500 MBचं आणि विंडोज 8.1 मध्ये 350 MBचं. असं आहे ते. विंडोज 10 आणि 11 मध्ये 500 MBचं बनवतो ते. सिस्टीम रिझर्व्ह पार्टिशन लय महत्वाचं असतं. याच्यामध्ये आपली ऑपरेटिंग सिस्टीमची सगळ्यात महत्वाची फाईल असते बूट MBR, ती फाईल याच्यात असते. कशामध्ये, या सिस्टीम रिझर्व्ह. त्यामुळे याला ड्राईव्ह लेटर नसतं. हे पार्टिशन तुम्हाला समोर दिसणार नाही.
समजलं. एका याच्यावर क्लिक करून तुम्ही नेक्स्ट करू शकत नाही, कारण की 350 MB मध्ये विंडोज इन्स्टॉल होत राहतं. विंडोज इन्स्टॉलेशन करायला कमीत कमी 16 GB लागतं माहिती जागा. तर आपल्याकडे इथं 58.3 GB. मग इथं पार्टिशन आहे अजून 41.4 GB. याला न्यू करा, 41.4 GB हे बनवून घ्या. अरे आता किती पार्टिशन झाले? 3. म्हणजे 2 नंबरचं दिसत तुम्हाला 58.3 GB. याला सिलेक्ट करा आणि 58.3 GB ला सिलेक्ट करून फॉर्मॅट करायचं तर करा, नाही तर फॉर्मॅट करायची गरज नाही. कारण की विंडोज इन्स्टॉलेशन करताना त्याला फॉर्मॅट करूनच येणार आहे. कारण की बघा, आपल्याला जर त्याच्यावर जर डेटा टाकायचा तर फॉर्मॅट केल्याशिवाय डेटा टाकता येत तर तुम्ही ऑपरेटिंग सिस्टम टाकणार त्याच्यावर, बिना फॉर्मॅट केलंच इन्स्टॉल होईल ऑपरेटिंग सिस्टम. पण आपण जर नाही केलं तरी चालतं, तुम्ही नेक्स्ट करा, ते स्वतः फॉर्मॅट करून घेतं. आता ते स्वतः फॉर्मॅट करून घे. पहिलं असं नव्हतं, पहिले फॉर्मॅटच करावं लागायचं अगोदर. आता कसं दररोज दिवसेंदिवस ऑपरेटिंग सिस्टम इन्हान्स होत आहेत, त्याच्यामध्ये नवीन फीचर येत आहेत, मग त्याच्यामध्ये ते ऑप्शन ऑटोमॅटिक देऊन टाक. तेव्हा तुम्ही कशाला रिकम फॉर्मॅट करता, पहिले तुम्ही नेक्स्ट करा आणि फॉर्मॅट करून घ्या. फीस भरायची कोण राहिले, फीस भरून टाका. कारण की नवीन ऍडमिशन येत आहे तर त्यांना मला सांगायचं आहे. आज तुम्ही यांना सांगितलं, मी तुम्हाला उद्या कन्फर्म करून सांगतो बॅच कधी मिळणार. कारण की मग तुमच्या बॅचमध्ये मग जर त्यांची फीस नाही आली त्यांना मग मी 1.5 महिन्याने बॅच देईल. कारण की हे जे आहे ना, हे ताबडतोब फीस भरायला तयार आहे. याची बॅच यांना बॅचमध्ये घेतील का? तसंच करावं लागेल ना. ती गोष्ट आहे, कम्प्युटर नाव पाहिजे की नाही. कम्प्युटर नाव म्हणजे का माणसाचं नाव नाही द्यायचं त्याला. पीसी नाव कसं पीसी सारखं पाहिजे. जसं आपण याला नाव दिलं जसं की क्लायंट 32. ओके, नेक्स्ट यूज एक्सप्रेस सेटिंग्स, चेकिंग युअर इंटरनेट कनेक्शन. म्हणजे ते इंटरनेट कनेक्शन आला की ऑनलाईन अकाउंट बनवण्यासाठी. आता विंडोज 10 वगैरे तुम्ही फिजिकल मशीनवर टाकलं ना तर तुमचं ऑनलाईन अकाउंट बनतं. पण आपण इथं ऑफलाईन अकाउंट बनवतो कारण इथं इंटरनेट असतं. समजलं तुम्ही? सर ते ऑनलाईन जर बनलं असतं काही नाही. ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट टाइम चालू केलं असतं तर तुमचे ऑनलाईन मध्ये कसं असतं, ऑनलाईन अकाउंट बनवलं म्हणजे तुमचं अकाउंट कुठं असते बघा. ते काय म्हणतं, विंडोज इज हॅव्हिंग ट्रबल कनेक्टिंग टू द इंटरनेट सो क्रिएट लोकल अकाउंट. म्हणजे ते मायक्रोसॉफ्ट अकाउंट नाही बोलत. मायक्रोसॉफ्ट अकाउंटचा फायदा काय होतो की तुमच्या सगळ्या गोष्टी ते मायक्रोसॉफ्ट अकाउंटवर मॅनेज करू शकतो. आपण हा जो मशीन आहे व्हर्च्युअल हे थोडं थर्ड पार्टी घेतला आहे, तर त्याच्यामुळे ते अकाउंट बनवून मायक्रोसॉफ्टवर तो मग त्यांच्या याचे दिन म्हणजे काही नाही. मायक्रोसॉफ्ट कुठे वेळ आहे तुमच्या पाठीमागे ट्रॅक घ्यायला. आणि मायक्रोसॉफ्ट घरी घरी जरी फिरलं काय करणार, मायक्रोसॉफ्ट आलं माझ्या घरी, हां मला प्रकाश गायकवाड तुम्ही पायरेसीमध्ये वापरायला, मग काय घेऊन जा लॅपटॉप. आता काय लॅपटॉप गोळा करतील ते ते एवढे भिकारी झाले ते, बरोबर आहे. अहो तुम्हाला सांगतो, मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टीम जी असते ना, आपण जर घरी फुकटमध्ये जर वापरली, आता माझ्या लॅपटॉपवरती कोणती ऑपरेटिंग सिस्टीम आता नाही, म्हणजे माझ्या लॅपटॉपवरती फिजिकल लॅपटॉपवरती कोणती व्हायची पहा. कोणती आहे? विंडोज 11 कोणती आहे? 11 पुढं काय आहे? प्रो म्हणजे प्रोफेशनल. आणि माझ्या लॅपटॉपवरती आहे ना विंडोज 11 जी आहे ना तिची होम एडिशन जी आहे तिची लायसन्स आहे. मग मी प्रो टाकली म्हणजे माझ्याकडे लायसन्स आहे त्याचा. आता मायक्रोसॉफ्ट तुम्हाला होम टाकून प्रो करायला तुम्हाला का फुकटमध्ये देतं का? म्हणजे हे मी लायसन्स काय केलं आता व्हायलेट केले. म्हणजे आता माझ्या माझ्या लॅपटॉपमध्ये लायसन्स कॉपी नाही, आता ही पायरेट आहे. बाहेरच्या कंपन्या राहते ते कसं? अहो कंपन्या राहतात ना, त्यांना लायसन्स घ्यावं लागतं पाहुणे. त्यांनी असं केलं तर हा त्यांनी असं जर केलं, मायक्रोसॉफ्टची जर रेट जर पडली तर संपला खेळ तुमचा. कंपनी बंद नाही होत, पण तुम्हाला ते फायदे तेवढे लावतात. आता तू सांग माझ्याकडे जर आले ते आणि तुझ्या लॅपटॉपवरती ऑपरेटिंग सिस्टम सापडली, मी म्हणतो भाऊ ठीक आहे घेऊन जा. कंपनीतच नाही चालत ना, कंपनीच्या रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार तुमची कंपनी बंद करण्याचा लॉ आहे त्यांच्या हातामध्ये. आपल्याकडे कॅपच असतो. हा ऍडमिनिस्ट्रेटर बोलतो बरं का, हा साधा युजर नाही. आता हा ऍडमिनिस्ट्रेटर बोलतो. पहिले युजर हा ऍडमिनिस्ट्रेटर असतो. पासवर्ड MCSE हिंट काही द्या, त्याला काय फरक पडतो. बकऱ्या त्या नांदगावच्या घाटात किती बकऱ्या मरून पडल्या या कसं घ्या. त्या दिवशी ती गाडीच पलटी झाली. 300 बकऱ्या मेंढ्या होत्या. 300 लोकांनी त्या दिवशी सकाळी
याला चाल बकरी घेऊन चाल बकरी घेऊन लखन बकरला बसतो. कोण मला पार तिसऱ्या दिवशी कळलं ते गेला असतं का? नाही मला भोकर नाही. पहिले ना रिस्टार्ट झालं तर फिजिकल मशीन नाही झाली ना तेव्हा. फिजिकल मशीन काय रिस्टार्ट होणार हो? आपण व्हर्च्युअल टाकून राहिलो ना, तर व्हर्च्युअल मशीनच रिस्टार्ट होणार. झालं बा रेडी. म्हणजे बघा फिजिकल मशीनवरती आपल्याकडे काय चालू आहे, विंडोज 11. हे विंडोज 11 इथं आहे की नाही? हे विंडोज 11. आता बघा पहिले किती जागा खाली होती तुमच्याकडे? 182 खाली होती ना. बघा बरं आता किती खाली आहे? 110 GB गेलं इन्स्टॉलेशनला. म्हणजे 10 GB डेटा स्टोअर झाला त्या व्हर्च्युअल हार्ड डिस्क मध्ये. 10 GB कमी झाले बघा. पण 100 GB काढलीत त्यानं नाही. म्हणजे तुम्ही जेवढा डेटा टाकताय ना तेवढं ते फुल होतंय असं. आणि मेमरी 7.3 GB वापरता येते. आता एक काम करा, आता आपण काय करू, ती व्हर्च्युअल मशीन शटडाऊन करू. ही व्हर्च्युअल मशीन आहे ती ही. हां आता ही चालू आहे ना, हिला शटडाऊन करू. ही आपल्या ओरिजिनल फिजिकल मशीन सारखीच आता ही पण हिच्यात सगळं काम चालतं आता. पण मी शटडाऊन केली बरं का. शटडाऊन केल्यानंतर तुम्ही बघा आता काय फरक पडतो बरं का. हां बघा तुमची मेमरी लगेच कमी होत जाईल बरं का. आता म्हणजे तिचं युटिलायझेशन लगेच कमी होईल आहे का. 107.2 पूर्ण शटडाऊन होईल ना बघा. पुरी मेमरी खाली झाली बघा. 5 पॉईंट झाली की नाही, 5 GB राहिली की नाही. म्हणजे तुमची मेमरी पुन्हा 31-32% राहिली. म्हणजे मेमरी पुरी खाली झाली तुमची. जी त्यानं 2 GB घेतली होती का ते आता त्यांना हे करून टाकली, ती रिलीज केली. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमच चालू नाही, तर मेमरी काय झाली, फ्री झाली. पण हार्ड डिस्क बघा 172 GB पहिले होती त्याच्यामध्ये, म्हणजे 172 GB घेली होती त्यांना. ओके ती फ्री केली पावर. 2 GB फ्री झाली. किती ठीक आहे ना. आता 174 GB फ्री ना, 2 GB फ्री झाली. पण 8 GB घेतली की नाही त्यानं बरोबर. म्हणजे जेवढे ऑपरेटिंग सिस्टीमला जागा लावली तेवढीच लागलीच त्याला. ही 2 GB फक्त एक्स्ट्रा काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू होती त्याच्यामध्ये, त्यामुळे ते 2 GB ला गेले आणि ती सोडून दिली त्यानं. आता बघा 174 GB त्याच्यामध्ये युटिलायझेशन आहे. म्हणजे 8 GB तुमची स्टोरेज ज्यांना युटिलाइज केले. स्टोरेजची म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम तर यांना स्टोअर करेल आहे, तर ती जागा त्यानं घेतलीच ना आता. फक्त एवढंच रॅम कसं, रॅम मध्ये काय असतं, लाईव्ह असतं सगळं. आता तुमची ऑपरेटिंग सिस्टीमच बंद झाली तर रॅम काय झाली, फ्री झाली पुरी. उद्या रविवार आहे ना, उद्या तुमचा प्रॅक्टिस डे. उद्या तुम्हाला 3 ते 4 घंटे इथे प्रॅक्टिस दिला जाणार आहे. येस VMware वर्कस्टेशन टाकणं, व्हर्च्युअल मशीन बनवणं, हे सगळ्या गोष्टी. उद्या लेक्चर होणार नाही तुमचं. ज्यांना येतं किंवा जे घरी प्रॅक्टिस करताय त्यांनी उद्या नाही आलं तरी चालेल. पण याच मी म्हणतो तुम्हाला उद्या प्रॅक्टिस करा. हे तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टम टाकता झालं पाहिजे. मी ठरेल स्वतः, तुम्हाला काही अडचण आली तर मी आहेच, बरोबर आहे की नाही. स्वतःचे लॅपटॉप घेऊन या, ज्यांच्याकडे नसेल ते भिन्न लॅपटॉपच्या, ठीक आहे ना. पण या उद्या प्रॅक्टिस करायची तुम्हाला. VMware वर्कस्टेशन टाकायचं, या फिजिकल मशीनमध्ये ऑपरेटिंग सिस्टम कशी टाकायची ते टाकायची. 2-4 जणांनी इथं बसायचं, फिजिकल मशीनमध्ये टाकायची. 2-4 जणांनी इकडे बसायचं, व्हर्च्युअल मशीनमध्ये टाकायची. 1-2 जणांना बुटेबल पेनड्राईव्ह बनवायचा, समजलं तुम्हाला. सगळे कामं करायचे. काही जण आपल्या ज्यांच्या आपले लॅपटॉप येते ते आपल्याला लॅपटॉप घेऊन 2-3 जणांना बसायचं गोळका करून, बरोबर आहे की नाही. असं खरं की नाही. प्रॅक्टिस करायची. इथं बसून प्रॅक्टिस झाली नव्हती. आता मी ज्या पाठीमागच्या बॅचमध्ये ज्यांना इथं बसून प्रॅक्टिस नाही दिली ना, त्या बॅचच्या पोरांना ऑपरेटिंग सिस्टीम धरावं टाकते नाही. ते परेशानी होती ना. आता हे बेसिक प्रॅक्टिकल आहे, हेच तुम्हाला जमले नाही तर काय फायदा. पुढचं हाय लेवलचं काय करणार तुम्ही.